Hello students, welcome to this new lecture of the topic solution of nonlinear equations. In the last lecture of this topic, we seen one example to find out real root of the given equation by using regular-Falsy method. In that equation, there is a term of logarithm, hence that equation we call as a transcendental equation. Now in this lecture we are going to see another example to find out real root of the given equation by using false position method, or this method is also called as a regular-Falsy method. In this example, there is the involvement of a trigonometric term like sin x or cos x. That is, the equation which involves a trigonometric term is also called as a transcendental equation. ठीक आहे, म्हणजे आपण एक्झाम्पल सिलेक्ट करत असताना ठराविक कॅटेगरीचे एक्झाम्पल्स आपण सिलेक्ट करतोय, व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल आपण सिलेक्ट करतोय. रेग्युलर-फॉल्सी मेथडने रूट काढण्याचं जे आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण पॉलिनॉमियल इक्वेशन घेतले होते. जे आपण दुसरं एक्झाम्पल पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण लॉगॅरिथमिक टर्म असणार एक्झाम्पल पाहिलं होतं. आणि आज आपण जे काही तिसरं एक्झाम्पल पाहणार आहोत त्या एक्झाम्पलमध्ये ट्रिग्नोमेट्रिक टर्मची इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणजे साइन कॉस वगैरे टर्मची इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये काही ना काही ती व्हरायटी आहे. ओके, कारण ऑफकोर्स कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला व्हरायटीज ऑफ कॅल्क्युलेशन परफॉर्म करावं लागणार आहे. पॉलिनॉमियल इक्वेशन मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, इझिली तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. जेव्हा लॉगॅरिथमिक टर्म्स इक्वेशन मध्ये इन्व्हॉल्व असतील तेव्हा ऑफकोर्स लॉगॅरिथम्स दोन टाइपचे असतात, दॅट यू नो व्हेरी वेल, लॉग टू द बेस ई अँड लॉग टू द बेस 10. त्यापैकी लास्ट टाइम आपण प्रिव्हियस लेक्चर जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये लॉग टू द बेस 10 होतं. त्यामुळे आपण त्या एक्झाम्पल सोडवत असताना लॉग हे स्पेसिफिक बटन कॅल्क्युलेटरचं वापरून आपण कॅल्क्युलेशन केलेले आहे. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू टेक एक्झाम्पल इन विच देयर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असणाऱ्या नॉन-लिनियर इक्वेशनला म्हणजेच ट्रान्सेंडेंटल इक्वेशनला आपण रूट काढणार आहोत बाय युजिंग फॉल्स पोझिशन मेथड. ओके, लेट अस सी एक्झाम्पल. Example, find the real root of the equation 2x minus 3 is equal to cos x by using false position method. In between 3 by 2 and pi by 2, perform only 3 iterations or perform only 3 approximations. Okay, straightforward example is there. Equation आपल्याला दिलेला आहे 2x minus 3 is equal to cos x. मेथड यूज करायची आहे फॉल्स पोझिशन मेथड. इन बिटवीन द पॉइंट्स दॅट इज अ इंटरवल इज गिवन टू यू, दॅट इज अ 3/2 अँड π/2. ठीक आहे, 3/2 आणि π/2 ही इंटरवल दिलेली आहे आणि आपल्याला फक्त 3 अप्रॉक्सिमेशन्स कॅरी आउट करायचे आहेत. नाउ व्हॉट इज ऑब्झर्वेशन? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट डाऊन द गिवन इक्वेशन इन आवर स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे, म्हणजेच काय, RHS इक्वल टू 0 करायची आहे. RHS 0 करण्यासाठी cos x जो RHS ला आहे राईट हँड साइडला आहे त्याचं आपण शिफ्टिंग करूयात, त्याचं पक्षांतर करूयात, ते LHS ला घेऊयात, किंवा 2x minus 3 चं RHS ला पक्षांतर करूयात, कसंही करू शकता. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ॲट एनी कॉस्ट वी हॅव टू ब्रिंग RHS इक्वल टू 0. ठीक आहे, सोल्युशन सायमल्टेनियसली एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात. एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना कुठे कसा प्रॉब्लेम येतो तो पाहूयात. ठीक आहे, सोल्युशन वी हॅव द इक्वेशन ॲज इट इज घेऊयात. वी हॅव टेक गिवन इक्वेशन दॅट इज 2x minus 3 is equal to cos x. ओके, 2x minus 3 is equal to cos x. Therefore, cos x शिफ्टिंग LHS ला करतो. cos x शिफ्टिंग LHS ला केल्यानंतर what we get? 2x minus 3 plus cos x इकडे आल्यानंतर होतील minus cos x is equal to 0. Therefore, RHS 0 झाली म्हणजे आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये इक्वेशन ऍडजस्ट झालेलं आहे. Therefore, we can take that function f of x is equal to 2x minus 3 minus cos x. Okay, this is our equation number 1 as usual. ठीक आहे, as usual equation number 1 आपल्याला मिळालेला आहे f of x equal to 0, म्हणजेच RHS आपण 0 केलेली आहे. 2x minus 3 minus cos x equal to 0, that is f of x equation number 1 मध्ये आपल्याला मिळालेला आहे. नाउ इंटरवल दिलेले पहा 3/2 and π/2. जरी आपल्याला इंटरवल दिलेले असेल तरी सुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या पॉइंटला व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, कोणत्या पॉइंटला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल,
एफ ऑफ 3/2 आणि एफ ऑफ 5/2 काढावं लागेल. ओके, काढूयात. नाव हिअर इज अ वन इम्पॉर्टंट थिंग. कॉस एक्स ची टर्म आहे. कॉस एक्स इज अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असणारं जर एक्झाम्पल असेल, व्हॉट एव्हर इट द टॉपिक कोणताही असू द्या, इंटरपोलेशन असू द्या किंवा न्यूमेरिकल इंटिग्रेशन असू द्या किंवा सोल्युशन ऑफ नॉन लिनियर इक्वेशन असू द्या किंवा अजून पुढे येणारे कोणते टॉपिक असू द्या, whenever there is a involvement of a trigonometric term such as sin x, cos x, cot x, sec x, cosec x, or sec inverse x, cosec inverse x, sin inverse x, cos inverse x, whatever it may be. That is, whenever there is a involvement of trigonometric terms or inverse trigonometric terms, at that time, before solving the example, before finding the solution of the given example, we have to shift the mode of the calculator into radian. Okay, that is important thing. आपल्याला माहिती आहे अँगल दोन प्रकारे मोजले जातात. एक तर डिग्रीज मध्ये मोजले जातात. ओके, अँगल्स डिग्री मध्ये मोजले जातात किंवा रॅडियन मध्ये मोजले जातात. ठीक आहे, रॅडियन मध्ये मोजले जातात. डिग्रीज म्हणजे आपल्याला माहिती आहे डिग्री 90 डिग्री वगैरे. ठीक आहे, म्हणजे 90 डिग्री असेल तर आपण ते असं लिहितो आणि रॅडियन मध्ये 90 डिग्री रिप्रेझेंट करायचे असेल तर ते आपण π/2 असं लिहितो. ठीक आहे, म्हणजे हे अँगल्स आहेत. अँगल्स मेजरमेंट करण्याच्या दोन पद्धती आहेत, डिग्रीज आणि रॅडियन. ओके, त्यापैकी जेव्हा जेव्हा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असणाऱ्या टर्म्सची कॅल्क्युलेशन करायची असतील त्या वेळेस पहिल्यांदा न विसरता वी हॅव टू शिफ्ट द मोड ऑफ आवर कॅल्क्युलेटर इनटू रॅडियन. ठीक आहे, डिग्रीज मध्ये कॅल्क्युलेशन्स करायचे नाहीत. रिमेंबर दिस थिंग. ओके, π/2 दिलंय. π/2 हे डिग्री मध्ये नाहीये पहा, रॅडियन मध्ये आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा काय करायचं आहे, कोणताही टॉपिक असू द्या, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची कॅल्क्युलेशन्स करायची असतील तर पहिल्यांदा कॅल्क्युलेटरचा मोड रॅडियनला शिफ्ट करायचं आणि मगच कॅल्क्युलेशन करायचे. गेटिंग दिस? डिग्रीजची कॅल्क्युलेशन्स आणि रॅडियन्सची कॅल्क्युलेशन्स वेगवेगळी असतात. ओके, आता इथे कॉस एक्स आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेटरचा मोड रॅडियनला शिफ्ट करावा लागेल. कसा शिफ्ट करायचा? येस, मोड बटन प्रेस करा तुमच्या कॅल्क्युलेटरवर. कॅल्क्युलेटर घ्या सगळ्यांनी. येस, मोड बटन प्रेस करा. पहिल्यांदा मोड प्रेस केला तर COMP CMPLX आलेला आहे. पुन्हा अजून एकदा मोड प्रेस करा, SDREG आणि बेस आलेला आहे. ठीक आहे, पुन्हा अजून एकदा मोड प्रेस करा, EQN आलेला आहे. पुन्हा अजून एकदा मोड प्रेस करा, DEG RAD आणि GRA आलेला आहे. DEG च्या खाली 1 आहे, RAD च्या खाली 2 आहे आणि पुढे GRA च्या खाली 3 आहे. त्यापैकी 1 stands for degree and 2 stands for radian. ओके, त्यामुळे रॅडियन साठी किती प्रेस करायचं आहे? 2 प्रेस करा, कारण रॅडियनच्या खाली 2 लिहिलेलं आहे. RAD stands for radian. ओके, म्हणून 2 प्रेस करा. 2 प्रेस केल्यानंतर तुमच्या कॅल्क्युलेटरवर पहिला जो सिम्बॉल छोटा d होता आता त्याच्याऐवजी R, कॅपिटल R हा सिम्बॉल आलेला असेल. ठीक आहे, ज्यावरती कॅपिटल R हा सिम्बॉल आलेला आहे त्यावरती आता आपला कॅल्क्युलेटरचा मोड हा रॅडियनला शिफ्ट झालेला असेल. म्हणजेच जेव्हा जेव्हा आपण ट्रिग्नोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स करत असू तेव्हा तेव्हा कॅल्क्युलेटर हे रॅडियन नेच कॅल्क्युलेशन करत राहील. ठीक आहे, दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. गेटिंग दिस? ओके, दॅट इज दी व्हरायटी ऑफ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. लक्षात येत आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा सॉल्व्ह करण्याच्या अगोदर शिफ्ट द मोड ऑफ द कॅल्क्युलेटर इनटू रॅडियन. हाऊ टू शिफ्ट द मोड ऑफ द कॅल्क्युलेटर इनटू रॅडियन हे आता आपण पाहिलेलं आहे. डिग्रीजची कॅल्क्युलेशन्स आणि रॅडियनची कॅल्क्युलेशन्स हे वेगवेगळी असतात. ओके, रॅडियनला शिफ्ट करा, त्याच्यानंतर कॅल्सी 4 किंवा 5 डेसिमलला फिक्स करा. आता काढूयात f of 3/2 काढूयात. देअरफॉर f of 3/2 पॉइंट दिलेले आहेत, व्हॅल्यूज टाकूयात. f of 3/2 whenever there is a x replace that x by 3/2 that gives 2 into yes 2 into x. the value of x is a 3/2 minus 3 minus cos of अँगल ला कायम ब्रॅकेट टाकत चला 3/2 that is equal to व्हॅल्यू किती येते बघूयात. 1 स्ट्रोक काढूयात. हे 2 2 गॉन म्हणजे किती येते? 2 ना 2 गेलं म्हणजे 3 मायनस 3 यूज 0. ओके, म्हणजे 0 मायनस cos 3/2 मायनस डायरेक्ट काढतो बा. मायनस cos प्रेस करा, ब्रॅकेट प्रेस करा, ब्रॅकेटला अँगलला कायम ब्रॅकेट टाका 3/2 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू? येस, मायनस 0.07074. ठीक आहे, विच इज अ लेस दॅन 0. गेटिंग दिस? हेच कॅल्क्युलेशन तुम्ही डिग्रीने करून पहा. डिग्रीने व्हॅल्यू डेफिनेटली वेगळी येणार. लक्षात आहे, डिग्रीने कॅल्क्युलेशन करायची नाहीयेत, आपल्याला रॅडियन मध्ये कॅल्क्युलेशन करायचे आहे. ठीक आहे, f of 3/2 काढलं. नेक्स्ट वन सिमिलरली कन्सिडर f of π/2, कारण आपल्याला इंटरवल दिले पहा
इन बिटवीन द पॉइंट्स 3/2 अँड π/2 हे आपले इंटरवल दिले, त्यापैकी f ऑफ 3/2 ला व्हॅल्यू काढली विच इज अ लेस दॅन 0, दॅट इज अ निगेटिव्ह. आता f ऑफ π/2 काढूयात. f ऑफ π/2 काढण्यासाठी whenever there is a x, replace that x by π/2 in the given equation number 1, that is 2 into x, that is 2 into π/2. Yes, proceed. -3 minus cos of π/2. ठीक है, that is equal to, yes, 2 gone. What is remaining here? Pi, only pi is remaining. Pi ऑपरेट करा. pi ऑपरेट करण्यासाठी येस बटन आहे पहा कॅल्क्युलेटरवर, दिसते का प्रत्येकाला? EXP बटन आहे पहा. EXP च्या अपोजिट येलो लेटर्सने पाय हे लेटर प्रिंट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला येलो लेटरने लिहिलेले फंक्शन्स ऑपरेट करायचे असतील तर वी हॅव टू मेक यूज ऑफ द बटन शिफ्ट. ओके, शिफ्ट हे बटन वापरून आपल्याला EXP बटन दाबावं लागेल. शिफ्ट हे बटन प्रेस करून EXP बटन प्रेस केल्यानंतर आपल्या डिस्प्लेवर पाय हे लेटर प्रिंट होईल. लक्षात येते? आता हे लक्षात लगे पहिल्यांदा कॅल्क्युलेशन व्हिडिओ पाहत असताना, पहिल्यांदा लेक्चर अटेम्प्ट करत असताना डेफिनेटली लक्षात येणार नाही. त्यासाठी वारंवार व्हिडिओ पहा, सारखा व्हिडिओ पहा की जेणेकरून तुम्हाला ती आयडिया क्लिअर समजेल. लक्षात येते? हे कॅल्क्युलेशन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. शिफ्ट दाबून EXP प्रेस करा. पाय प्रेस झाला पहा. -3. ओके, मायनस cos π/2, cos π/2 वी नो दॅट cos π/2 इज इक्वल टू 0 असतो. ठीक आहे, दॅट गिव्स किती आली व्हॅल्यू? 0.14159 14159 and which is greater than 0. लक्षात येते? म्हणजे f ऑफ 3/2 ला व्हॅल्यू निगेटिव्ह आली, f ऑफ 5/2 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. म्हणून दिलेल्या इक्वेशनचे जेवढे काही रूट्स आहेत त्यापैकी एक नक्कीच इन बिटवीन 3/2 अँड 5/2 असणार. ठीक आहे, therefore the root lies in the interval yes, theoretical interval. चौकोनी ब्रॅकेट काय असते आपली theoretical interval? yes, x0 to x1 that is equal to practically ती इथं किती दिली आहे? 3/2 2 π/2. ठीक आहे, 3/2 to π/2. त्यापैकी 3/2 ला व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि π/2 ला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. गेट इन दिस? लक्षात येते का? हे या गणिताचं वेगळेपण आहे. देयर इज अ व्हरायटी इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल दॅट वी टेक. ओके, फॉर द कन्सिडरेशन. जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायला घेतोय त्याच्यामध्ये काही ना काहीतरी व्हरायटी आहेच आहे. ओके, देअरफॉर x0 अँड x2 x1 झालं. एकदा काही इंटरवल फिक्स झाली की लगेच आपण अप्रॉक्सिमेशन काढत असतो. देअरफॉर बाय युझिंग, पहिल्या स्टेपला फक्त मेथडचं नाव लिहूयात. देअरफॉर बाय युझिंग फॉल्स पोझिशन मेथड किंवा रेग्युलर फॉल्सी मेथड, false position method. Yes, first approximation APP डॉट लिहिलं तरी चालेल. ओके, स्टँडर्ड शॉर्ट फॉर्म आहे किंवा फुल फॉर्म लिहिला तरी चालेल. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन इज गिवन बाय. एकदा काही इंटरवल फिक्स झाली की लगेच आपण फॉर्म्युला वापरत असतो. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन इज गिवन बाय. येस, x0 to x1 इंटरवल असेल तर पहिला अप्रॉक्सिमेशन सिम्बॉल x2 इज इक्वल टू, येस, इंटरवल नुसार फॉर्म्युला कसा रिमेंबर करायचा, कसा लक्षात ठेवायचा हे आपण पहिल्यापासून पाहत आहोत. ठीक आहे, येस, पहिला तसंच x0 जसं आहे तसं इंटू दुसऱ्याचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x1 मिडल साइन मायनस, दुसरं तसंच x1 जसं आहे तसं इंटू पहिल्याचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x0 डिवाइडेड बाय वरच्याच फंक्शनची सबस्ट्रॅक्शन खाली, दॅट इज f ऑफ x1. ओके, वर जे फंक्शन्स आहेत त्यांची सबस्ट्रॅक्शन डिनॉमिनेटरला f ऑफ x1 मायनस f ऑफ x0. लक्षात येत आहे? सबस्ट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे सबस्ट्रॅक्शन मध्ये क्रमाला महत्व आहे. त्याच्यामुळे पहिली टर्म कोणती, दुसरी टर्म कोणती काळजीपूर्वक लक्षात घ्या. दॅट इज इक्वल टू प्रोसीड. ऑल दी व्हॅल्यूज आर नोन टू यू, पुट अप दी व्हॅल्यूज ॲट दी प्रॉपर प्लेसेस. सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे, ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज पुट अप करा. x0, दी व्हॅल्यू ऑफ x0 इज 3/2. ठीक आहे, इंटू f ऑफ x1. f ऑफ x1 म्हणजेच f ऑफ π/2. f ऑफ π/2 ची व्हॅल्यू आहे 0.14159. getting this? minus x1, the value of x1 is π/2 into f of x0 and f of x0 म्हणजेच f of 3/2 आणि f of 3/2 ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण एक्झिक्यूट केलेली आहे -0.07074. ठीक आहे, all the quantities are known to you, only we have to put up the values at the proper places. Divided by f of x1 म्हणजेच
14,159 मायनस ऑफ मायनस डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, मायनस ऑफ मायनस किंवा एक स्टेप वाढूयात, मायनस ऑफ ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स नॉट, द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स नॉट इज अ मायनस 0.07074. येस, मायनस 0.07074. ठीक आहे, त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू प्लेस केल्या. नाऊ वी हॅव टू डू दी कॅल्क्युलेशन्स प्रॉपरली. ओके, आता योग्य प्रकारे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करूयात. प्रोसीड. कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा. 3/2 इंटू 0.14159 इज इक्वल टू, प्रेस केलं तरी चालेल, 0.14159 मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस. यस, π/2 इंटू π/2 मीन्स शिफ्ट दाबून EXP. ठीक आहे, π/2 इंटू 0.07074 is equal to, what is numerator? Yes, numerator आला, किती आला? That is equal to, तसे इथे पुढे लिहितो पहा, that is equal to numerator is what? 0.32350. okay, 0.32350 divided by denominator किती येतो बघा, 0.1415 minus of minus will become plus 0.07074 is equal to, yes, what is numerator, what is denominator? 0. Mention your answer in the chat box. 0.21233. 21233. That is equal to, perform the calculations. Yes. Numerator divided by denominator kara. X raised to 1. What we get? Yes. 0.32350 भागिले 0.21233 is equal to, what is the answer? Yes, 1.52357. Therefore x2 is equal to, ठीक आहे, हे वन स्ट्रोक पण करता येईल, पण वन स्ट्रोक डायरेक्ट लिहायचं नाही कारण स्टेपला मार्क आहेत 1.52357. yes, all of you getting this? प्रत्येकाला समजतंय का? प्रत्येकाची व्हॅल्यू ही झाली आहे का? x2 is equal to 1.52357. yes, getting this? ओके, पुन्हा काय करणार? येस, पुन्हा काय करणार? काढलेली व्हॅल्यू रूट आहे का नाही बघणार, म्हणजेच एफ ऑफ तो पॉइंट आपण कॅल्क्युलेट करणार. देअरफॉर नाउ कन्सिडर, गेटिंग दिस सेम स्टेप्स वन्स अगेन. नाउ कन्सिडर, फक्त याच्यामध्ये व्हरायटी काय आहे तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलेलं आहे, त्यासाठी आपण काय करतोय तर कॅल्क्युलेटरचा मोड हा रेडियनला शिफ्ट करतोय, व्हॉट एव्हर इट मे बी द टॉपिक. ओके, नाउ कन्सिडर कॉमन एक्स लाईन एफ ऑफ x2 दॅट इज इक्वल टू एफ ऑफ x2 ची आत्ता काढलेली किंमत 1.52357. that is equal to, whenever there is a x, replace that x by 1.52357 in equation number 1. ठीक है, 2 into x, that is a 2 into, use proper bracket, 2 into x, the value of x is a 1.52357. yes, पुढे minus 3 minus cos of x, that is cos of angle, ला कायम ब्रॅकेट टाकायचा 1.52357. ठीक आहे, put up the values at the proper place, that is equal to, now perform the calculations, use proper bracket. जसं तुम्ही लिहिलेलं आहे ब्रॅकेट टाकून तसंच कॅल्क्युलेशन करा, म्हणजे कॅल्क्युलेशन चुकणार नाहीत. 2 into 1.52357 ब्रॅकेट क्लोज minus 3 minus cos प्रेस करा, cos of ब्रॅकेट अँगलला कायम ब्रॅकेट टाका 1.52357 bracket close is equal to, what is the answer? Yes, what is the answer? Mention your answer in the chat box. Minus 0.4 times 0, 1 2 3 4, 4 times 0 7 असेल. ठीक आहे, and which is a less than 0. ठीक आहे, ही व्हॅल्यू लेस दॅन 0 आली म्हणजे निगेटिव्ह आली. ज्यावेळी ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली, 0 आलेलं नाहीये, निगेटिव्ह आली, त्यावेळी आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, पुन्हा नवीन सर्च इंटरवल फाइंड आउट करावी लागेल. नवीन सर्च इंटरवल फाइंड आउट करण्यासाठी येस, व्हॉट इज द क्रायटेरिया? वन ऑफ द रूट ऑफ द गिवन इक्वेशन लाइज इन द इंटरवल x0 to x1 if and only if
f of x0 and f of x1 have the opposite signs that you know very well. लोकेशन ऑफ व्यूट पाठीमागचे लेक्चर तुम्ही पाहू शकता. लोकेशन ऑफ व्यूट आय थिंक ह्या टॉपिक मधलं दुसरं किंवा तिसरं लेक्चर असेल. ते लेक्चर पुन्हा एकदा पहा म्हणजे तुम्हाला लोकेशन ऑफ व्यूटची आयडिया समजेल. ठीक आहे, म्हणजे f of x2 आला, f of x2 ची किंमत -0.4 टाइम्स 07 आली विच इज अ निगेटिव्ह लेस दॅन 0. ज्यावेळी f of x2 ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली त्यावेळी जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉईंट नवीन निगेटिव्ह पॉईंट रिप्लेस होणार आणि पॉझिटिव्ह पॉईंट तोच राहणार. म्हणजे जिथं आपण नेहमी करतो तसं करूयात बघा बा. येस, पहिले आपली इंटरवल होती x0 to x1. f of x0 ला व्हॅल्यू काढली विच इज अ निगेटिव्ह, f of x1 ला व्हॅल्यू काढली विच इज अ पॉझिटिव्ह. आता आपण नवीन पॉईंट काढला x2, f of x2 ला व्हॅल्यू काढली विच इज अगेन निगेटिव्ह. निगेटिव्ह मध्ये रूट कधीच नसणार, रूट कायम कुठे असणार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये. म्हणजे पुढची आपली सर्च इंटरवल कुठून कुठे असेल, फ्रॉम x2 to x1 असेल. ठीक आहे, तेच फक्त व्यवस्थित लिहूयात. म्हणजे आपला आता सेकंड इटरेशन स्टार्ट होत आहे. त्यासाठी डेफिनेटली एक ओळ ब्लँक सोडून पुढे जावा. ठीक आहे, एक ओळ ब्लँक सोडा आणि पुढे जावा. म्हणजे सुटसुटीत लिहा, व्यवस्थित लिहा. असे ॲज पहिल्यांदा कायम लिहिताना निगेटिव्ह पॉइंटच लिहायचा. ठीक आहे, ॲज f of x2 that is equal to f of 1.52357 is equal to -0.4 times 07 which is a less than 0 and जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉइंट नवीन निगेटिव्ह पॉइंट रिप्लेस झाला. जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉइंट तोच राहील. f of पॉझिटिव्ह पॉइंट कोणता होता, x1 that is equal to f of x1 ची किंमत किती होती, π/2 आणि f of π/2 ची किंमत आपण काढली पहा. f of x1 किती होता पहा बघा. येस, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ f of x1, 0.14. येस, 0.14159. ठीक आहे, इज इट करेक्ट, 0.14159 which is a greater than 0. Yes, which is a greater than 0. Therefore, the root lies in. Therefore, the root, same steps, root lies in the interval म्हणजे चौकोनी ब्रॅकेट theoretical interval. आता काय तयार झाली, yes, x2 to x1 that is equal to x2. The value of x2 is a 1.52357 π/2. लक्षात आहे. येस, देअरफॉर एकदा काय इंटरवल फिक्स झाली की लगेच आपण काय करत असतो, येस, फॉर्म्युला वापरत असतो आणि अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फॉर द रूट काढत असतो. देअरफॉर सेकंड अप्रॉक्सिमेशन, फर्स्ट झालं आता सेकंड. देअरफॉर सेकंड अप्रॉक्सिमेशन a_p dot for the root is given by ठीक आहे. सेकंड अप्रॉक्सिमेशन इज गिवन बाय. येस, व्हॉट इज द फॉर्म्युला, इंटरवल नुसार फॉर्म्युला व्हॉट वी गेट, x2 च्या पुढचा अप्रॉक्सिमेशन असेल x3 इज इक्वल टू, इंटरवल नुसार फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा हे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. इंटरवल आपली आहे x2 to x1. करा फॉर्म्युला डिझाईन. पहिलं तसंच x2 जसं आहे तसं इंटू दुसऱ्याचं फंक्शन म्हणजेच f of x1 मिडल साइन मायनस, दोघांची पोझिशन इंटरचेंज करा. दुसरं तसंच x1 जसा आहे तसा इंटू पहिल्याचं फंक्शन म्हणजेच f of x2 डिवाइडेड बाय वरच्याच फंक्शनची सबस्ट्रॅक्शन खाली, दॅट इज f of x1 मायनस f of x2. ठीक आहे. देअरफॉर x3 इज इक्वल टू, नाउ ऑल द व्हॅल्यूज आर नोन टू यू, पुट अप द व्हॅल्यूज ॲट द प्रॉपर प्लेस. ह्या व्हॅल्यूज टाकताना काळजीपूर्वक टाका पहा. व्हॅल्यूज जर मिसप्लेस झाल्या डेफिनेटली कॅल्क्युलेशन आपले चुकणार आहेत. लक्षात येते. न्यूमेरिकल मेथडला एक ड्रॉबॅक आहे, नेहमी मी सांगतोय पहा, कुठे कॅल्क्युलेशन चुकली कळत नाहीये, त्यासाठी चुकायचंच नाहीये. ओके, प्रोसीड. x2, द व्हॅल्यू ऑफ x2 इज अ, यूज प्रॉपर ब्रॅकेट, 1.52357 into f of x1. f of x1 म्हणजेच f of π/2 आणि f of π/2 ची व्हॅल्यू आहे 0.14159. ओके, मायनस x1, द व्हॅल्यू ऑफ x1 इज अ π/2 into f of x2, द व्हॅल्यू ऑफ f of x2 म्हणजेच व्हॅल्यू ऑफ f of
1.52357 which is calculated as a minus 0.4 times 0 into 7 okay divided by वरच्याच फंक्शनची सबस्ट्रॅक्शन खाली म्हणजे 0.14 मायनस ऑफ ब्रॅकेट मध्ये मायनस 0.4 टाइम्स 0.7 गेटिंग दिस ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू प्रॉपरली व्यवस्थित पुटअप केलेल्या आहेत गेटिंग दिस ओके नाउ परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करा बाय युजिंग कॅल्क्युलेटर येस वन स्ट्रोक केलं तरी चालेल किंवा न्यूमरेटर काय येतो तो लिहा आणि त्याच्यानंतर डिनॉमिनेटर काय येतो तो लिहिला तरी सुद्धा चालू शकतो ठीक आहे नाउ वन स्ट्रोक करूयात वन स्ट्रोक करायचा ठीक आहे वन स्ट्रोक ठीक आहे न्यूमरेटर काय येतो डिनॉमिनेटर काय येतो तो लिहूयात 1.52357 into 0.14159 bracket close ठीक आहे minus of minus will become plus into bracket pi by 2 म्हणजे शिफ्ट दाबून exp हे लक्षात येतंय का शिफ्ट दाबून exp बटन जर प्रेस केलात तर पाय हा सिम्बॉल तुमच्या कॅल्क्युलेटरच्या डिस्प्लेवर दिसेल ठीक आहे पाय बाय 2 डिवाइड बाय 2 yes into येस ब्रॅकेट व्यवस्थित प्रेस करा बरं का डिनॉमिनेटरला सुद्धा डिनॉमिनेटरला दोन ब्रॅकेट ओपनिंग प्रेस करा एक ओपनिंग ब्रॅकेट दुसरं ओपनिंग ब्रॅकेट पाय बाय 2 म्हणजे शिफ्ट दाबून exp डिवाइड बाय 2 ठीक आहे पहिला ब्रॅकेट क्लोज पाय बाय 2 इनटू म्हणजेच गुणिले 0.4 टाइम्स 0.7 दूसरा ब्रैकेट क्लोज इज इक्वल टू व्हाट डू आई गेट यस व्हाट इज न्यूमरेटर न्यूमरेटर किती आला प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये न्यूमरेटर किती आला ते लिहा प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा जर कॅल्क्युलेशन करायला कोणाला काही प्रॉब्लेम असेल यू कॅन आस्क व्हाट इज द कॅल्क्युलेशन 0.21583 इज इट करेक्ट 0.21583 okay divided by denominator 0.14159 minus of minus will become plus 0.4 times 0.7 okay is equal to what is the denominator 0.14166 that is equal to perform the calculations now 0.21583 भागिले 0.14166 is equal to yes what is the answer 1.52358 ठीक है तेच फक्त व्यवस्थित लिहितो नेक्स्ट लाइन therefore x3 is equal to 1.52358 ठीक है x3 is equal to 1.52358 फोकस हुआ आंसर फोकस करा नेक्स्ट वन पुढे आता काय करणार यस काढलेली व्हॅल्यू रूट आहे का नाही बघणार त्यासाठी काय करणार f ऑफ तो पॉइंट काढणार म्हणजेच f ऑफ x3 काढणार ओके नाउ कन्सिडर comma next line f of x3 now consider f of x3 okay that is equal to f of x3 consider करा लक्षात येते का ऑल ऑफ यू गेटिंग दिस थोडेसे कॅल्क्युलेशन जास्त आहेत पहा मुद्दाम आपण सिलेक्ट करताना व्हरायटी ऑफ एक्झाम्पल सिलेक्ट केलेले आहेत रिमेंबर दिस थिंग ओके कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस व्यवस्थित करा आता पहिल्यांदा प्रीमियर लेक्चर पाहत असताना जर कॅल्क्युलेशन समजत नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिपीट पाहत असतानाच कॅल्क्युलेशन परफॉर्म करा कॅल्क्युलेशन परफॉर्म केल्यानंतर स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा रँडमली लगेच लाईव्ह लेक्चर चालू असताना प्रीमियर चालू असताना लेक्चर नोट्स प्रिपेअर करू नका पहिल्यांदा लेक्चर व्यवस्थित ऑब्झर्व करा वॉच करा त्याच्यानंतर पुन्हा एकदा लेक्चर वॉच करून तुम्ही नोट्स तयार करू शकता त्याच वेळेस कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा ठीक आहे f ऑफ x3 इज इक्वल टू f ऑफ x3 ची व्हॅल्यू किती आहे 1.52358 that is equal to whenever there is a x replace that x by 1.52358 in equation number 1 equation number 1 काय होतं yes 2x म्हणजेच 2 into x the value of x is a 1.52358 minus 3 minus cos x that is minus cos of x ब्रॅकेट अँगलला ब्रॅकेट टाकायचं कायम 1.52358
ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करायला सांगतोय त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेट ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी ब्रॅकेट व्यवस्थित प्रेस करा. ब्रॅकेट जर मिसप्लेस केली तर अर्थ बदलेल. प्रोसीड. परफॉर्म द कॅल्क्युलेशन. 2 into 1.52358 bracket close minus 3 minus cos of bracket angle 1.52358 bracket close is equal to, yes, what is the value? That is equal to minus 0.4 times 0, 1 2 3 4, 4 times 0 4. ठीक आहे, गेटिंग दिस. मगाशी काय आली होती? मायनस 0.4 टाइम्स 0 7 आली होती. आता काय आली? मायनस 0.4 टाइम्स 0 4 आली. म्हणजे ऑफकोर्स मगाच्या व्हॅल्यू पेक्षा ही व्हॅल्यू 0च्या जवळ आहे, म्हणजेच आपले कॅल्क्युलेशन्स करेक्ट आहेत. ओके, विच इज अगेन लेस दॅन 0. ओके, ही व्हॅल्यू पण निगेटिव्ह आली, लेस दॅन 0 आली. ज्यावेळी ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली त्यावेळी जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉईंट पुन्हा नवीन निगेटिव्ह पॉईंटने रिप्लेस होणार आणि पॉझिटिव्ह पॉईंट तोच राहणार. गेटिंग दिस. ओके, आता आपण पुढच्या इक्वेशनला जात आहोत. एक ओळ ब्लँक सोडा, एक ओळ ब्लँक सोडून पुढे. येस, ॲज पहिल्यांदा लिहिताना कायम निगेटिव्ह पॉईंट लिहायचा आणि त्याच्यानंतर कायम पॉझिटिव्ह पॉईंट लिहायचा. दॅट यू नो व्हेरी वेल. ठीक आहे, ॲज एक ओळ ब्लँक सोडून पुढे ॲज एफ ऑफ x3. आपल्याला 3 इक्वेशन्स घ्यायचे आहेत पहा. ओके, त्यामुळे अजून एक इक्वेशन घेऊयात. एफ ऑफ x3 इज इक्वल टू एफ ऑफ 1.52358 is equal to minus 0.4 times 0 4 minus 0.4 times 0 4 which is a less than 0 and जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉईंट तोच राहील. कोणता? एफ ऑफ x1. ठीक आहे, पॉझिटिव्ह पॉईंट चेंज झालेला नाहीये पहा. एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x1 ची किंमत किती होती? पाय बाय 2. एफ ऑफ x1 दॅट इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 2 इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती होती? येस, 0.1415 which is greater than 0. Therefore the root lies in. एक निगेटिव्ह पॉइंट आहे, एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे, म्हणजे आपल्याला इंटरवल मिळाली. लोकेशन ऑफ रूट दॅट इज व्हेरी इंपॉर्टंट कन्सेप्ट विच वी आर डिस्कस्ड इन दी लेक्चर नंबर 2. ओके, देअरफॉर द रूट लाईज इन. theoretical interval symbol मिळाला x3 to x1 that is equal to practically x3 ची किंमत किती आहे? 1.52358 to x1 ची किंमत किती आहे? पाय बाय 2. गेटिंग दिस. ओके, आता प्रत्येक वेळेस निगेटिव्ह पॉईंट रिप्लेस व्हायला पाहिजे असं काय नाही बरं का. आयदर निगेटिव्ह रिप्लेस होईल किंवा पॉझिटिव्ह रिप्लेस होईल. कोणता पॉईंट रिप्लेस होणार हे कोण ठरवणार? एफ ऑफ त्या पॉईंटचं चिन्ह ठरवणार. जर एफ ऑफ तो पॉईंट निगेटिव्ह आला तर जुन्या इंटरवलचा निगेटिव्ह पॉईंटने रिप्लेस होणार आणि जर एफ ऑफ तो पॉईंट पॉझिटिव्ह आला तर जुन्या इंटरवलचा पॉझिटिव्ह पॉईंट नवीन पॉईंटने रिप्लेस होणार. निगेटिव्ह पॉईंट तोच राहणार. ठीक आहे, आता या एक्झाम्पलला जस्ट कोइन्सिडन्स आहे. प्रत्येक वेळेस एफ ऑफ तो पॉईंट हा निगेटिव्ह होतोय, म्हणजे ऑफकोर्स निगेटिव्ह पॉईंट प्रत्येक वेळेस चेंज होतोय आणि पॉझिटिव्ह पॉईंट तोच राहतोय. ठीक आहे, असंच व्हायला पाहिजे असं काय नाहीये. ठीक आहे, कधी कधी रॅन्डमली कोणताही कसाही पॉईंट सिलेक्ट होऊ शकतो. ठीक आहे, प्रोसीड. इंटरवल फिक्स झाली, एकदा का इंटरवल फिक्स झाली की लगेच आपण काय काढत असतो? अप्रॉक्सिमेशन. देअरफॉर थर्ड अप्रॉक्सिमेशन APP डॉट इज गिवन बाय. पहिल्यांदा आपण मेथडचं नाव लिहिलंय, आता लिहिण्याची गरज नाहीये. इज गिवन बाय. प्रोसीड. x3 च्या पुढचं अप्रॉक्सिमेशन असेल x4 दॅट इज इक्वल टू, येस, इंटरवल दिलेले आहे, इंटरवल नुसार फॉर्म्युला. पहिला तसाच, x3 जसा आहे तसा, इंटू दुसऱ्याचं फंक्शन दॅट इज एफ ऑफ x1 मायनस दुसरं तसंच x1 जसा आहे तसा इंटू पहिल्याचं फंक्शन म्हणजेच एफ ऑफ x3. ओके, इंटू एफ ऑफ x3 डिवाइड बाय वरचे जे फंक्शन्स आहेत त्यांचीच सबस्ट्रॅक्शन खाली, म्हणजेच काय असेल? एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x3. ऑल ऑफ यू गेटिंग दिस. ओके, सगळ्यांना समजतंय का? इफ यू अंडरस्टँड द कंटेंट ऑफ दिस लेक्चर प्लीज प्रेस लाईक बटन. ओके, लाईक बटन प्रेस करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जर तुम्हाला कंटेंट समजत असेल तर डेफिनेटली लाईक बटन प्रेस करायला विसरू नका. ओके, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल दॅट इज द GATE Solutions.Tech. ओके, सेट.
नाउ ऑल द व्हॅल्यूज आर नोन टू यू, पुट अप द व्हॅल्यूज ॲट द प्रॉपर प्लेस. ओके, सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे, ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू पुट अप करा. दॅट इज इक्वल टू. दिस कोणाला काही समजत नसेल, कॅल्क्युलेशन कशी करायची समजत नसतील तर यू कॅन आस्क. ओके, विचारू शकता. x3 सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे, थोडंसं फास्ट जातो पहा. x3 व्हॅल्यू ऑफ x3 इज 1.52358. व्हॅल्यूज टाकत असताना सुद्धा चुकवू नका. इंटू एफ ऑफ x1 म्हणजेच एफ ऑफ x1 म्हणजेच एफ ऑफ π/2 आणि एफ ऑफ π/2 ची व्हॅल्यू ऑलरेडी एक्झिक्यूट केली आहे. किती आहे? 0.14159. ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू काळजीपूर्वक टाका. 0.14159. ठीक आहे. मायनस x1 द व्हॅल्यू ऑफ x1 इज π/2 इंटू f of x3 the value of f of x3 is a minus 0.4 times 0. Okay, into 4. Getting this? Divided by वरच्याच फंक्शन्सची सबस्ट्रॅक्शन डिनॉमिनेटरला. हे प्रत्येक वेळेस मी सांगतोय पहा. हे सांगण्याचं इंटेन्शन काय, कारण काय, तर फॉर्म्युला आपला विसरू नये. ओके, 0.14159 मायनस ऑफ ब्रॅकेट मध्ये मायनस 0.4 टाइम्स 0.4. ठीक आहे. ज्या त्या व्हॅल्यू ज्या त्या ठिकाणी आपण प्लेस केलेल्या आहेत. नाउ डू दी कॅल्क्युलेशन्स बाय युजिंग सायंटिफिक कॅल्क्युलेटर. आता व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करा. ओके, न्यूमरेटरचे कॅल्क्युलेशन न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरचे कॅल्क्युलेशन्स डिनॉमिनेटरला करा. डायरेक्ट वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन करता येतात, मात्र वन स्ट्रोक लिहायचे नाही आहेत, कारण आपल्याला स्टेप्सला मार्क्स आहेत. गेटिंग दिस? ओके, करा कॅल्क्युलेशन्स. ब्रॅकेट प्रेस करा. 1.52358. मुद्दाम मी कॅल्क्युलेशन तुमच्या समोर करतोय. हा मला लागणारा वेळ आहे तो तुम्ही पण घ्या आणि तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, कॅल्क्युलेशन चुकली तर डेफिनेटली एक्झाम्पल चुकणार. इंटू 0.14159 ब्रॅकेट क्लोज. मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस. इंटू ब्रॅकेट, ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट π/2 ला सेपरेट ब्रॅकेट टाकतो पहा. शिफ्ट दाबून एक्सपी π/2 ब्रॅकेट क्लोज. इंटू 0.4 टाइम्स 0.4 हा पण ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू. यस, न्यूमरेटर आला. न्यूमरेटर, व्हॉट इज न्यूमरेटर? 0.2159. ऑल ऑफ यू आलाय का? प्रत्येकाने आलेले आन्सर्स चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. डिवाइड बाय डिनॉमिनेटर 0.14159 मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस. 0.4 टाइम्स 0.4 is equal to, what is denominator? Yes, 0.14163. Okay, that is equal to. जर कुणाचे काही आन्सर्स वेगळे येत असतील तर डेफिनेटली आत्ता करेक्शन्स करत बसू नका. पुन्हा लेक्चर संपल्यानंतर पुन्हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. व्यवस्थित पाहून पुन्हा ज्या काही मी स्टेप्स सांगतोय त्या स्टेप प्रमाणे कॅल्क्युलेशन्स करा. प्रॅक्टिस जेवढी शक्य असेल तेवढी करा, की जेणेकरून तुमचे एक्झाम्पल चुकणार नाहीत, तुमचे कॅल्क्युलेशन्स बिनचूक येतील, शिवाय तुमच्या कॅल्क्युलेशनला लागणारा वेळ हा कमीत कमी असेल. ठीक आहे. असेल 0.21579 डिवाइड बाय 0.14163. ओके, 0.14163 इज इक्वल टू, येस, 1.52362 52362. ओके, फोकस वर आन्सर x4 इज इक्वल टू आला 1.52362. गेटिंग दिस? ओके, आला का प्रत्येकाचा? ऑल ऑफ यू आलाय का? मेन्शन युअर आन्सर. येस, करेक्ट. नाव पुढे जावा. आता 3 इक्वेशन फक्त आपल्याला घ्यायचे आहेत पहा. 3 इक्वेशन्स घेतलेले आहेत. इथं आपण थांबणार आहोत. थांबण्यापूर्वी आपण काय करतो, एफ ऑफ तो पॉइंट किती व्हॅल्यू काढतो, दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0 म्हणतो आणि मग आपण थांबतो. ओके, नाव कन्सिडर. हे न विसरता काढायचं बरं का, याला मार्क्स आहेत. तुम्ही तिथं का थांबलात त्याला रिझन आहे, ते का थांबलात त्याचा आपण रिझन आता इथं लिहितोय. नाव कन्सिडर एफ ऑफ तो पॉइंट म्हणजेच एफ ऑफ x4 दॅट इज इक्वल टू एफ ऑफ x4 ची किंमत, एफ ऑफ x4 ची किंमत किती आहे? 1.52362. ठीक आहे. एफ ऑफ x4 इज इक्वल टू f of 1.52362 that is equal to, whenever there is a x, replace that x by this value in equation number 1. 2x, that is 2 into x ची किंमत 1.52362 minus 3 minus cos x, that is minus cos of x ची किंमत 1.52. yes, 1.52362. 1 minute please.
machine problem occurs here. Cos of 1 point, okay, 1.52362, okay, that is equal to, perform the calculations now, use calculator, bracket, so fast chala 2 point, you are 2 into 1.5236252362 bracket close, minus 3 minus cos angle la bracket न विसरता 1.52362 bracket close is equal to, yes, what is the value, 0.4 times 0 1 2 3 4 4 times 0 8 इथं आपल्याला थांबायचं आहे, विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0 किंवा त्याला तुम्ही दुसरा सिम्बॉल हा पण वापरू शकता. दिस सिम्बॉल ऑल्सो स्टँड्स फॉर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. ठीक आहे, ही व्हॅल्यू जी काय आहे ती निग्लिजिबल आहे, 0.4 टाइम्स 0, ओके, निग्लिजिबल आहे, दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. त्याच्यामुळे आपण इथं थांबणार आहोत. त्यामुळे जसा क्वेश्चन आहे तसा आन्सर लिहूयात. देअरफॉर आफ्टर 3 इटरेशन्स, 3 इटरेशन आपल्याला घ्यायची होती, ओके, 3 इटरेशन घेतलेले आहेत, 3 इटरेशन नंतर आपल्याला आन्सर आलेला आहे, ते आन्सर मेन्शन करूयात, ते आन्सर लिहूयात. गेटिंग दिस, देअरफॉर आफ्टर 3 इटरेशन्स, तसा क्वेश्चन तसा आन्सर. आफ्टर 3 इटरेशन्स किंवा अप्रॉक्सिमेशन्स, comma approximate value APP dot approximate value of root of given equation, approximate value of root of given equation is value 1.52362. ठीक आहे, 1.52362. ऑल ऑफ यू गेटिंग दिस, ओके. इथं आपला आन्सर स्टॉप होईल. जर आपण 2 लगतची अप्रॉक्सिमेशन बघितली तर 3 डेसिमलला आपले आन्सर्स मॅच झालेले आहेत. म्हणजे हाच क्वेश्चन करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस असाही विचारता येईल. ओके, म्हणजे 3 इटरेशन नंतर आपला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती आलाय, 1.52362. गेटिंग दिस, ओके. This is the example, okay. Thus in this lecture we seen how to find out one of the real root of the given equation, of course transcendental equation which involves trigonometric function, okay. trigonometric function असणाऱ्या नॉन लिनियर इक्वेशनला म्हणजेच ट्रान्सेंडेंटल इक्वेशनचं रूट कसं काढायचं हे आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. व्हॉट इज द पॉइंट टू बी नोटिस्ड, येस, हियर there is an involvement of the trigonometric functions. Hence, before doing the calculations, we shift the mode of the calculator into radian and then we perform the calculations. Getting this? म्हणजे पहिल्यांदा कॅल्क्युलेटरचा मोड रॅडियनला शिफ्ट केला आणि त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन्स केलेली आहेत. Getting this? Okay. If you understand the content of this lecture, then please like, share and do subscribe to our channel. Okay. Let's stop here. Thank you.